तर आज आपण बघणार आहोत गौरीला सहावारची नऊवार कशी नेसवायची ते. तर त्यासाठी आपण आपल्या तन्मयीच्या कलेक्शन मधून ही सुंदर अशी कॉटनची नारायणी पेठ निवडलेली आहे. हा त्याचा पल्लू आहे. याच्या साडीला ओव्हरऑल बुट्टी येतात. या साडीच्या मी प्रिप्लेट्स करून घेतलेल्या आहेत. अगदीच थोडीशी साडी मी इकडे बाजूला सोडली आहे, जो ब्लाउज पीसचा पदर आहे याचा. आणि ही साडी मी जेवढं प्लेट्स करून घेतलं त्याला थोडीशी तुम्ही इस्त्री केलात तरी चालेल. यानंतर आपण जसं साडी नेसताना पदर फिरवून घेतोय, तसाच फक्त फिरवून घ्यायचा आणि या प्लेट्स करून घ्यायच्या. आता इथे मी हा पदर फिरवून घेतलेला आहे आणि आता गौरीच्या हाईटच्या हिशोबाने आणि तिच्या तब्येतीच्या हिशोबाने हा मी पदर इथल्या इथे बसवते. आपण जसं आधी प्लेट्स करून मग आपण पिन लावतो, असं जर केलं तर ते कुठेतरी लूज पडण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्यामुळं जसं मॅन्युअली आपल्याला ॲडजस्ट करता येईल त्या पदराला, तसं करून घेऊया. जी पुढची मीरांची बाजू आहे, त्यातला एक मधला पदर मी फक्त मधून तिच्या पायाच्या मधून मागे खेचून घेते. आता तो मधला पदर फक्त मागे आपण असा नऊवारी काष्टासारखा जी आपण नाडी बांधली होती त्यात खोचून घेऊयात आणि जे काही काठ येतात त्याला फक्त व्यवस्थित करूयात. आता पुढची बाजू नीट करण्यासाठी जी काही उरलेली साड्यांचे निऱ्या असतील त्या आपण अशा मध्ये दोन्ही पायांच्या मध्ये सरकवायच्या आणि जे काठ येतात त्यांना पायांवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून हवं असेल तर मागं पिन लावून घेऊ शकतो. अदरवाईज जर तुम्ही पैंजण घालणार असाल गौरीला तर ते तिथल्या तिथे ॲडजस्ट होऊ शकतात पैंजणमुळे. आता ही आपली नऊवार रेडी आहे. याला आता मुखवटा लावूयात आणि दागिने घालूयात.